Good morning, dear student. Myself Shravan Pawar, Faculty of Engineering Mechanics. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये मेकॅनिक्सशी रिलेटेड फंडामेंटल्स गोष्टी ज्या आहेत आपण डिस्कस केल्या, ज्यामध्ये व्हॉट इज द मेकॅनिक्स, व्हॉट आर द बेसिक टाइप्स ऑफ द मेकॅनिक्स, क्लासिकल मेकॅनिक्स, रिलेटिव्हिस्टिक मेकॅनिक्स, क्वांटम मेकॅनिक्स, देन हाऊ टू यूज द लॉज ऑफ मेकॅनिक्स टू द ॲक्च्युअल फील्ड प्रॉब्लेम. लॉज ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स टू द ॲक्च्युअल फील्ड प्रॉब्लेम इज नोन ॲज द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. What is the engineering mechanics? Use of the laws of classical mechanics or Newtonian mechanics to the actual field problem. That is the engineering mechanics. Then classification of the engineering mechanics based on the body. If it is a solid body, so mechanics of solid. If it is a fluid body, so mechanics of fluid. Then solid again, rigid solid and deformable solid. In the rigid solid part, there is static. The study of the rigid body at the rest condition known as the static. Then the study of the rigid body in the motion, that is the dynamics. But study of the motion of rigid body without the force, that is the kinematics, and with force, that is the kinetics. या गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्यानंतर राजांनो आपण जो पर्टिक्युलर सिलेबस आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस प्री एक्झामचा तो आपण डिस्कस केला. कुठल्या प्रकारची युनिट आपण स्टॅटिक मध्ये शिकणार आहोत, डायनामिक्स मध्ये कुठल्या युनिट शिकणार आहोत ते आपण बघितले. Then what are the fundamental laws of the classical mechanics or the Newtonian mechanics आपण डिस्कस केलं. त्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन्स, त्यामध्ये फर्स्ट लॉ यूज द इनर्शिया, सेकंड लॉ यूज द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स, देन थर्ड लॉ फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन देयर इज अ रिएक्शन. हे बेसिक लॉ आपण बघितले. त्यानंतर न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ हा आपण डिस्कस केला. Force transmissibility principle, then parallelogram law for the vector addition. That is what these are the fundamental laws. हे आपण डिस्कस केले राजांनो. After this what are the basic assumptions in the engineering mechanics? की ज्या वेळेला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर त्यावेळेला बॉडीला आपण रिजिड बॉडी म्हणून कन्सिडर करणार. ठीक आहे, इन द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स और रिजिड बॉडी मेकॅनिक्स आपण त्या बॉडीला पर्टिक्युलर इट इज अ रिजिड बॉडी म्हणून कन्सिडर करणार. इफ द डिस्टन्स बिटवीन द रिजिड बॉडी इज व्हाट इट इज व्हेरी लार्ज कंपेअर्ड टू देअर साइज, त्यांच्या साइज पेक्षा हे डिस्टन्स जर जास्त असेल आपण त्याला पार्टिकल म्हणून ट्रीट करणार. पार्टिकल इज अन बॉडी विच हॅज ओनली मास, देयर इज नो साइज फॉर द पार्टिकल्स, हे आपण डिस्कस केलं. देन बॉडी शुड बी कॉन्टिनम. कॉन्टिनम मीन्स व्हाट देयर इज अ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन्स ऑफ मास, हे आपण राजांनो डिस्कस केलं. आफ्टर दॅट सपोर्ट कंडिशन्स आर व्हाट शुड बी आयडियल. देन लास्ट अझम्पशन इज व्हाट की व्हेन यू आर अप्लाइंग द फोर्स ऑन द एरिया, तुम्ही एक्सटर्नली फोर्स अप्लाय करताय एखाद्या एरियावर and that area is very small compared to the size of that object, so consider the load, that is the point load. Actually point load ची डेफिनेशन आपण अझम्पशन मध्ये बघितली. ठीक आहे, हा सगळा पार्ट आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस केला आहे. होप तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला असणार, म्हणजे तुमचं बेसिक्स क्लिअर झालेलं असेल. या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ऍक्च्युअल मध्ये स्टॅटिक्सचा जो पहिला पार्ट आहे, फर्स्ट युनिट आहे, दॅट इज द फोर्स अँड फोर्स सिस्टीम, याला आपण स्टार्ट करतोय. सगळ्यात आधी मी एका कन्सेप्ट मॅपच्या थ्रू तुम्हाला हे सांगेल, हे दाखवेल की ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. नंतर मग आपण एक एक गोष्ट जी आहे, एक एक कन्सेप्ट जे ते आपण समजत पुढे जाऊया. ऍट द एंड मी परत तुम्हाला सांगते बघा, तुम्ही हे करत असताना नोटबुक आणि पेन सोबत राहू द्या, त्याच्या नोट्स तुम्ही बनवत राहा. आणि शेवटी जे काही तुम्हाला डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सजेस्ट करत राहा, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याचे सोल्युशन्स आपण डिस्कस करत जाऊ. येतं लक्षात? अशा पद्धतीने एकदा व्हिडिओ संपल्यानंतर मी ज्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत व्हिडिओमध्ये त्यांच्या बेसिसवरचे एमसीक्यूज वेगवेगळ्या बुकमधनं शोधा, न्यूमेरिकल शोधा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर बघा आणि ते सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. ठीक आहे, सो हा अशा पद्धतीचं एक प्लॅनिंग, प्रॉपर प्लॅनिंग तुम्ही बनवा आणि मग अभ्यासाला सुरू करा. आता आपण बघूया की जो फोर्स आणि फोर्स सिस्टीम जो चॅप्टर आहे, फर्स्ट युनिट आहे, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत ते. सो द फर्स्ट युनिट ऑफ स्टॅटिक्स, that is force and force system. Force and force system. ठीक आहे, हा जो फर्स्ट युनिट राजांनो, यामध्ये आपल्याला डिस्कस काय काय करायचं आपण ते बघूया. दिस इज द फर्स्ट युनिट ऑफ स्टॅटिक, फोर्स अँड फोर्स सिस्टम. सो यामध्ये सगळ्यात आधी आपण स्टडी करूया की व्हॉट इज द फोर्स. ठीक आहे, फोर्स आहे का, व्हॉट इज द फोर्स, दिस इज द फोर्स. देन याची डेफिनेशन्स आपण बघू. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फोर्स, देन व्हॉट इज द युनिट्स,
What are the units of force in SI system, in CGS system? Then what are the characteristics of the force? What are the characteristics? Basic characteristic काय आहे? कुठला जर फोर्स तुम्हाला एखादा एक्सप्लेन करायचा असेल, फोर्स तुम्हाला डिस्क्राइब करायचा असेल, तर कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज असते? व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ते आपण डिस्कस करूया. देन व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स? व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स? इफेक्ट्स या बेसिक गोष्टी ज्या आहेत आपण डिस्कस करू रिलेटेड टू फोर्स. व्हॉट इज द फोर्स? व्हॉट इज द युनिट? व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक टू डिस्क्राइब द फोर्स and what is the effect of the force? ठीक है. After this in the second point, this is the first point of your force and force system. Force system में जे आहे concept ते आपण डिस्कस करू. Force system. What is the meaning of force system? When it is formed? Force system कधी बनते? कशाला force system म्हटलं जातं? या आपण डिस्कस करूया. यामध्ये बेसिकली आपण फोर्स सिस्टीमचे जे काही टाइप्स असतील हे टाइप्स आपण प्रामुख्याने डिस्कस करू. व्हॉट आर द बेसिक टाइप्स ऑफ द फोर्स सिस्टीम? किती प्रकारच्या फोर्स सिस्टीम ह्या तुम्हाला मेकॅनिक्स मध्ये स्टडी करायच्या आहेत ते सगळे टाइप्स आपण डिस्कस करूया. आणि लक्षात असू द्या फोर्स सिस्टीमचे हे जे टाइप्स आहेत ना ह्या टाइप्सच्या बेसिसवरती एमसीक्यू फॉर्म होत असतात. जेव्हा तुम्ही फोर्सचा स्टडी करणार आहात हे जे डिस्कशन आपण करतोय युनिट्स अँड द रिलेशन बिटवीन सीजीएस अँड एसआय युनिट यांच्या बेसिसवर क्वेश्चन्स फॉर्म होत असतात. फोर्सचे जे इफेक्ट्स आहेत रोटेशनल इफेक्ट्स असतील, डिस्प्लेसमेंट असेल, लिनियर डिस्प्लेसमेंट असेल, सर्क्युलर डिस्प्लेसमेंट असेल, हे जे आहेत किंवा इंटरनल स्ट्रेसेस फोर्स जनरेट करतो यांच्या बेसिसवर 1 मार्कचे थेरॉटिकल एमसीक्यू पण फॉर्म होत असतात. ठीक आहे. या पण गोष्टी ज्या आहेत तुम्हाला बघायच्या आहेत त्यांच्याशी रिलेटेड गोष्टी तुम्हाला जमा करायच्या आहेत म्हणजे काय क्वेश्चन्स तुम्हाला बघायचे. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ द फोर्स सिस्टीम? आफ्टर इफ देयर इज अ फोर्स सिस्टीम देन हाऊ टू फाइंड आउट वन सिंगल फोर्स फ्रॉम दिस फोर्स सिस्टीम? दॅट इज द रिझल्टंट. आपण ज्याला रिझल्टंट म्हणतो. एखाद्या फोर्स सिस्टीम पासून आपण एक सिंगल फोर्स कसा बनवायचा? सो दॅट प्रोसिजर इज नोन ॲज कंपोजिशन. त्या प्रोसिजरला काय म्हणतो आपण? कंपोजिशन. सो कंपोजिशन और कंपाउंडिंग इट इज द प्रोसिजर टू फाइंड आउट द सिंगल रिझल्टंट फोर्स. कसा फाइंड आउट करायचा? एनालिटिकल वेने कसा फाइंड आउट करतात? ग्राफिकल वेने कसा फाइंड आउट करायचा? जनरल मेथड त्याची काय आहे हे आपण सगळे इथे डिस्कस करणार आहोत. आणि लक्षात असू द्यायचं कंपोजिशन ऑफ फोर्स ज्यामध्ये तुम्ही रिझल्टंट जो बघणार आहात कंपोजिशन मध्ये आपण प्रामुख्याने कोणत्या गोष्टीचा स्टडी करणार आहोत? रिझल्टंट ऑफ द फोर्स सिस्टीम. यांच्या बेसिसवर मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ते फॉर्म होत असतात बऱ्याचशा एक्झाम मध्ये बेस्ड ऑन द रिझल्टंट. आफ्टर द कंपोजिशन फोर्स सिस्टीम मध्ये एकदा का तुमचा रिझल्टंट भेटला देन हाऊ टू रिझॉल्व दिस रिझल्टंट? नंबर ऑफ फोर्सेस पासून एक फोर्स कसा बनवायचा? एक सिंगल फोर्स दॅट इज द कंपोजिशन. एका सिंगल फोर्सला नंबर ऑफ कंपोनेंट मध्ये कसं रिझॉल्व करायचं? दॅट इज द रिझॉल्यूशन. ठीक आहे. हे तुम्हाला डिस्कस करायचं आहे इन द फोर्स सिस्टीम. ठीक आहे. हे जे बेसिक टॉपिक्स आहेत आपण डिस्कस करणार आहोत. इन द फोर्स देयर इज अ डेफिनेशन, देन युनिट्स, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द फोर्स अँड इफेक्ट ऑफ द फोर्स. इन द फोर्स सिस्टीम देयर इज अ टाइप्स कंपोजिशन मध्ये रिझल्टंट कसा कॅल्क्युलेट करायचा? एनालिटिकल वे, देन ग्राफिकल वे हे पण आपण डिस्कस करणार आहोत. देन रिझोल्यूशन, हाऊ टू रिझॉल्व वन सिंगल फोर्स इनटू नंबर ऑफ इट्स कंपोनेंट्स हे आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दिस फोर्स सिस्टीम देयर इज one terms in engineering mechanics that is the moment. What is the meaning of moment when it is formed? There is a bending moment and moment. Strength of material मध्ये तुम्ही bending moment चा स्टडी करत असता. This is the moment. How it is formed? What is the effect of moment? या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत moment मध्ये. What is the definition of moment? Again, what is the definition of the moment? Then what is the unit of moments? ठीक है. What is the units? What is the definition? And there is one theorem related to moments, that is the Varignon's theorem. So this is the very important theorem related to moments. बऱ्याचशा एक्झाम मध्ये हा एमसीक्यू असाही विचारला जातो की which of the following theorem is applicable for the moments. ठीक है. So this is the Varignon's theorem. Then this Varignon's theorem is used to, Varignon's theorem चा यूज करायचा कशासाठी आहे? या बऱ्याचशा एमसीक्यू तुम्हाला या टॉपिक वर भेटतात. ठीक आहे. सो मोमेंट मध्ये आपण त्याची डेफिनेशन्स बघू, त्याचे काही युनिट्स असतील ते युनिट्स आपण डिस्कस करू. देन व्हॅरिग्नस थेरम अँड द इफेक्ट्स ऑफ द मोमेंट. व्हॉट आर द इफेक्ट्स? कुठले कुठले बेसिक इफेक्ट्स असतात मोमेंटचे हे आपण मित्रांनो डिस्कस करूया. आफ्टर द मोमेंट्स व्हेन देयर आर टू फोर्सेस
equal in magnitude, opposite in direction, separated by one distance, one perpendicular distance. So there is a couple. This is not our regular couple. It is a mechanical couple. ठीक है? हा कुठला couple आहे? This is the mechanical couple. Then how it is formed? Mechanical couples. So what is the definitions of mechanical couples? Then how to calculate its magnitude? Magnitude of couple कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करणार? Then what are the effects of the couple? What are the effects? या गोष्टी राजांना आपण डिस्कस करणार आहोत. So magnitude, its definition, and what are the effects of the couple. Then after the couple, there is some principles in this topic, force and force system. So principles, ठीक आहे. सो इन द प्रिन्सिपल्स पार्ट, मग आता याचे कोणकोणते प्रिन्सिपल आपल्याला डिस्कस करायचे आहेत. सो बघा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन प्रिन्सिपल, देन फोर्स ट्रान्समिसिबिलिटी, प्रीवियस व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघितलं की फोर्स ट्रान्समिसिबिलिटी इट इज अ फंडामेंटल, it is what, it is the fundamental law of mechanics. Force transmissibility, how to shift one force anywhere along the line of action but within the body. ही गोष्ट आपण फोर्स ट्रान्समिसिबिलिटी मध्ये बघितली होती. याला आपण थोडं डिटेल मध्ये समजून घेणार आहोत. देन प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय कन्सेप्ट आहे ही पण आपण डिस्कस करणार आहोत. देन देयर इज वन लास्ट कन्सेप्ट, स्पेशल सिस्टीम्स, special types of the systems. What are the special types of the system? यामध्ये मग प्रामुख्याने आपल्याला there is equivalent system, then equipolant system. So what are the equivalent system? What is the equipolant system? So basically आपल्याला हा जो पूर्ण जो कन्सेप्ट मॅप मी तुमच्या समोर ड्रॉ केला आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये डिस्कस करायच्या आहेत. एग्जाम मध्ये यावर क्वेश्चन जे विचारले जातात, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं की 2-3 क्वेश्चन्स ॲव्हरेज विचारले जातील अशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करायची आहे. क्वेश्चन्स हा तुम्हाला थेरॉटिकल असू शकतो, न्यूमेरिकल असू शकतो. लक्षात असू द्यायचं, न्यूमेरिकल क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप सोपा जातो जर तुमची ॲक्युरसी असेल कॅल्क्युलेशन मध्ये. बट थेरॉटिकल क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असतं. थेरॉटिकल क्वेश्चनचे जे ऑप्शन्स असतात मित्रांनो, हे तुम्हाला कन्फ्यूज करत असतात, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट जी आहे ती आपली व्यवस्थित क्लिअर झाली का नाही हे स्वतःला तुम्ही विचारत राहायचं. ठीक आहे. सो द स्टार्टिंग फ्रॉम फोर्स, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फोर्स? सो फोर्स इज व्हॉट? सो इट इज एन एक्सटर्नल एजन्सी विच प्रोड्यूस और टेंड्स टू प्रोड्यूस. एकतर ती प्रोड्यूस करेल काय? मोशन. इट इज एन एक्सटर्नल एजन्सी विच प्रोड्यूस और टेंड्स टू प्रोड्यूस motion or destroy or tends to destroy motion. Means what? ही अशी एक एक्सटर्नल एजन्सी आहे, ती एक काय करते, एखादी बॉडी जर रेस्ट कंडिशनला असेल तर त्याला ती मोशन्स मध्ये आणते, किंवा एखादी बॉडी मोशन मध्ये असेल तर त्याला ती रेस्टला आणते. सो दॅट एक्सटर्नल एजन्सी इज फोर्स. तुम्ही 2 व्हीलरवर चालले, ट्रॅव्हलिंग करताय, अचानक तुम्हाला कुठेतरी थांबायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हल करताय, सो द मोटरसायकल इज इन मोशन. मग तुम्हाला जर रेस्ट कंडिशनला यायचं असेल तर तुम्हाला ब्रेक्स अप्लाय करावे लागतील. सो दॅट ब्रेक्स इज व्हॉट? दॅट इज द फोर्स. सो दॅट इज द एक्सटर्नल एजन्सी विच डिस्ट्रॉय द मोशन. किंवा जर तुम्ही एकाच जागेवर असाल, एखादा स्टोन एका ठिकाणी पडलाय, जर तुम्ही त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून तुम्ही त्याला मोशन्स मध्ये आणतात, तो पुढे घसरत जाऊन खाली पडतो. मीन्स व्हॉट? ड्यू टू दिस एक्सटर्नल एजन्सी यू प्रोड्यूस द मोशन्स. Produce or tends to produce, destroy or tends to destroy the motion. Then again it is an external agency which changes the direction of motion. काय करतोय मी? तुम्ही डायरेक्शन्स पण चेंज करू शकता with the help of motion, with the help of force. So it is an external agency which produce or tends to produce, destroy or tends to destroy the motions and change the direction of motion. मोशनचे डायरेक्शन पण चेंज करू शकते. कोण? फोर्स. So it is simply the definitions of force. Then what is the units? What is the unit of force? So in SI system, the units is what? Newton. Newton is the SI unit for what? Force. Then what is the CGS unit? CGS unit. So CGS unit is what? It is dyne. Dyne is what? It is the CGS unit. Then what is the relation between these two? So 1 Newton is equal to 10 raised to 5 dyne.
सो दिस इज द रिलेशन. बऱ्याचशा ज्या ज्युनियर इंजिनिअरिंग लेवलच्या एक्झाम असतात, एसएससी ची एक्झाम असते, अशा टाइममध्ये हे रिलेशन्स विचारले जातात. ठीक आहे. व्हॉट इज द रिलेशन्स? 1 Newton is equal to 10⁵ times 9. So this is the SI unit and this is what CGS unit. After this there are some derived units also there. Kilo Newton, Mega Newton. ठीक आहे. So these are the derived unit. But हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. After this, what is the characteristics of the force? So there are some characteristics. बघा, कुठलाही फोर्स तुम्हाला जर डिस्क्राइब करायचा असेल कम्प्लीटली तर कुठल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लागतात. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज व्हाट, त्या फोर्सची तुम्हाला मॅग्निट्यूड माहिती असणं गरजेचं आहे. मॅग्निट्यूड. ठीक आहे. सो त्या फोर्सची आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, त्याची मॅग्निट्यूड, त्याची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. देन डायरेक्शन्स आपल्याला माहिती पाहिजे. सो व्हॉट इज द डायरेक्शन्स ऑफ फोर्स? तो कोणत्या डायरेक्शन, बिकॉज फोर्स इज व्हाट, दिस फोर्स इज द वेक्टर क्वांटिटी. विच क्वांटिटी? बघा लक्ष द्या, फोर्स इज व्हाट, it is an a vector quantity. For the complete description of your force you require magnitude as well as direction. त्याला त्याची व्हॅल्यू पण लागते, मॅग्निट्यूड पण आणि डायरेक्शन पण तुम्हाला सांगावं लागते फॉर द वेक्टर क्वांटिटी. आणि फोर्स इज व्हाट, इट इज अन वेक्टर क्वांटिटी. सो फॉर कंप्लीट डिस्क्रिप्शन कुठल्या गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड आहेत? एक तर मॅग्निट्यूड माहिती पाहिजे, एक तर तुम्हाला डायरेक्शन्स त्याची माहिती असणं गरजेचं आहे. देन तुम्हाला त्या फोर्सचं नेचर माहिती असणं गरजेचं आहे. नेचर इन द सेन्स, तो फोर्स जो आहे तो पुल टाइप फोर्स आहे का पुश टाइप फोर्स आहे? पुल टाइप्स इन द सेन्स, जर हा एखादा पॉइंट असेल बघा, वेन द फोर्स इज व्हाट, फोर्स आपण जनरली असं दाखवत असतो, जर तो पॉइंट कडे येत असेल बघा, टुवर्ड्स द पॉइंट, सो आपण याला म्हणतो पुश. वेन फोर्स इज कमिंग टुवर्ड्स द पॉइंट, सो इट इज व्हाट, पुश टाइप फोर्स और कंप्रेसिव्ह फोर्स. वेन इट गोज अवे फ्रॉम द पॉइंट, पॉइंट पासून तो लांब जात असेल तर आपण याला काय म्हणतोय की हा पुल करतोय. ठीक आहे. सो दिस इज द नेचर और समटाइम इट इज कॉल्ड सेन्स. त्या फोर्सचा आपल्याला सेन्स कळला पाहिजे. येते का लक्षात? सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक अँड द लास्ट इज व्हाट, पॉइंट ऑफ अप्लिकेशन. पॉइंट ऑफ अप्लिकेशन, तो फोर्स एक्झॅक्ट कोणत्या पॉइंट, हा एक फोर्स आहे, हा दुसरा फोर्स आहे आणि हा तिसरा फोर्स आहे. ठीक आहे. या तिघांचा जर तुम्ही विचार केला राजांनो, तर तिघांचा लाइन ऑफ ऍक्शन जो आहे, दिस इज द लाइन ऑफ ऍक्शन. ठीक आहे. सो these line of actions are parallel to each other, therefore this force system is known as a parallel force system. बरोबर ना? लक्ष द्या. बघा, सो लाइन ऑफ ऍक्शन्स कसे आहेत रे? पॅरलल आहेत. सो इट फॉर्म्स अ पॅरलल फोर्स सिस्टम. लाइन ऑफ ऍक्शन्स कसे आहेत? पॅरलल आहेत. अगेन इट फॉर्म्स अ पॅरलल फोर्स सिस्टम. बट दोघांमध्ये डिफरन्स काय? when the line of actions are parallel to each other and all the forces are acted in one single direction. हे बघा 1 2 3 हे तिघ एकाच डायरेक्शन मध्ये ऍक्ट करत आहेत. सो दॅट टाइम द सिस्टम इज नोन ॲज लाईक पॅरलल फोर्स सिस्टम. सो दॅट टाइम द सिस्टम इज व्हाट, लाईक पॅरलल फोर्स सिस्टम. when line of action is what, parallel to each other but their directions is different. त्यांचे डायरेक्शन्स कसे आहेत? वेगवेगळे आहेत. सो दॅट टाइम द सिस्टम इज व्हाट, अनलाइक पॅरलल सिस्टम. येते का लक्षात? बघा राजा, इथं पॅरलल वर्ड आहे, इथं पण पॅरलल आहे. सो लाइन ऑफ ऍक्शन्स तर पॅरलल असल्याच पाहिजे. पण जर ते एकाच डायरेक्शन मध्ये जात असतील, लाईक पॅरलल, वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जात असतील, अनलाइक पॅरलल. बघा 2 लेन रोड आहे, व्हेकल इकडनं चालले, तिकडनं येते. इकडनं जाणाऱ्या सगळ्या व्हेकल एकाच बाजूला चालल्यात, तिकडून येणाऱ्या व्हेकल एकाच बाजूने येत आहेत. सो काय, दोघं एकमेकाला पॅरलल आहेत, बट डायरेक्शन दोघांची वेगवेगळी आहे. सो इट फॉर्म्स व्हाट, अनलाइक पॅरलल फोर्स सिस्टम. येते का लक्षात तुम्हाला? आफ्टर दिस मी इकडे देतो बघा 7 नंबर, दॅट इज कोलिनियर and 8 number non-collinear. So what is the collinear force system? Collinear force system, and this is what, non-collinear force system. So for force system है, all the forces are lined to the single line. लक्षात असू द्या. टग ऑफ वॉर चे एक्झाम्पल बघा, रस्सी खेच. ज्या वेळेला तुम्ही टग ऑफ वॉर खेळतात, एका व्यक्ती मागे दुसरा, दुसऱ्या मागे तिसरा, तिसऱ्या मागे चौथा, असे सगळे एकाच लाईनने फोर्स अप्लाय करत असतात. यांची फोर्स एकाच लाईनने असतात, अपोजिट फोर्स एका लाईनने असतात. लक्षात येते का मी काय म्हणतोय? सो त्यामध्ये बघा कोलिनियर मीन्स व्हॉट, कोलिनियरचं मीनिंग काय की हा जो लाईन ऑफ ऍक्शन्स आहे बघा, आणि हे सगळे फोर्सेस येणारे एकाच लाईनच्या अलोन आहेत.
सो दिस इज व्हॉट इट इज द कोलिनियर. हे कसे आहेत अलॉंग द वन सिंगल लाईन. इफ द फोर्सेस आर लाइंग अलॉंग द सिंगल लाईन इट फॉर्म्स अ कोलिनियर फोर्स सिस्टीम. पण बघा दोन इकडे हे दोन आहेत असे आणि एक बाहेर कुठे. आता या तिघांचा जर तुम्ही एकत्रित विचार केला तर एकाच लाईनवर आहेत का ते नाही आहेत. सो इट इज व्हॉट नॉन कोलिनियर. लिनियर बघा लिनियर वर्ड पकडायचा. लिनियर मीन्स व्हॉट अलॉंग द लाईन वन सिंगल लाईन. नॉन एका लाईनवर ते नाही आहेत. ठीक आहे. सो दीज आर द 8 बेसिक टाइप्स ऑफ द फोर्स सिस्टीम. कोप्लेनर बघा वर्ड पकडायचा. काय करायचं तुम्ही बरोबर वर्ड जो आहे ना याच्यामध्येच त्याची डेफिनेशन लपलेली असते. प्लेनर सगळे फोर्सेस जे आहेत ते एका सिंगल प्लेन मध्ये आहे. नॉन कोप्लेनर एका सिंगल प्लेन मध्ये नाहीये डिफरंट प्लेन मध्ये. कॉन्करंट सो ऑल द फोर्सेस और इट्स लाइन ऑफ एक्शन आर पासिंग थ्रू सिंगल पॉइंट. कॉन्करंट मीन्स वन सिंगल पॉइंट. नॉन कॉन्करंट एका सिंगल पॉइंट मधनं पास होत नाहीये. लाईक पॅरलल फोर्सेस पॅरलल तर आहेत त्यांच्या लाइन ऑफ एक्शन एकमेकाला पॅरलल आहेत पण एकाच डायरेक्शन मध्ये. सो दॅट इज व्हॉट लाईक पॅरलल आहेत पण वेगवेगळ्या डायरेक्शन्स मध्ये. काही पुढे चाललेत काही मागे चाललेत बरोबर ना वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये. अनलाइक पॅरलल. कोलिनियर ऑल द फोर्सेस आर ऍक्टिंग अलॉंग वन सिंगल लाईन. मग त्याची डायरेक्शन इकडे असेल बट अलॉंग द सिंगल लाईन. सो दॅट टाइम द सिस्टम इज व्हॉट इट इज द कोलिनियर सिस्टम. When it is not acting along one single line, so that is the non-collinear system. So these are basic 8 types of the system. मग तुम्हाला यांच्यावरती इंडिव्हिज्युअल क्वेश्चन्स पण विचारू शकतात. कॉन्करंट काय, नॉन कॉन्करंट काय, लाईक पॅरलल, अनलाईक पॅरलल किंवा यांच्या कॉम्बिनेशन्स वरती पण क्वेश्चन्स थिओरिटिकल क्वेश्चन्स फॉर्म होऊ शकतात. येते मित्रांनो लक्षात. सो दीज आर द डिफरंट 8 टाइप्स ऑफ द सिस्टीम. आफ्टर दिस आता लक्षात असू द्या ह्या ज्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. आता या सिस्टीम म्हणजे काय वेगवेगळ्या फोर्सेसचं कॉम्बिनेशन्स आहेत ते 2 3 4 5 असे वेगवेगळे फोर्सेस आहेत. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे की या फोर्सेसचा वापर करून एक सिंगल फोर्स बनवायचा आहे. येते का लक्षात. सो दॅट फोर्स इज व्हॉट रिझल्टंट. तर हाऊ टू कॅल्क्युलेट द रिझल्टंट हाऊ टू कॅल्क्युलेट व्हॉट इज द कंपोजिशन हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या गोष्टी डिस्कस केल्यात या व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे. याची रिव्हिजन करत राहायची. रिव्हिजन तुम्ही जेवढी करणार तेवढे तुम्हाला ती गोष्ट जास्त लक्षात राहते. लगेच एमसीक्यू मध्ये कळतं. फोर्स डेफिनेशन युनिट कॅरेक्टरिस्टिक इफेक्ट. देन याच्यामध्ये युनिट इम्पॉर्टंट आहेत. युनिट मधलं रिलेशन इम्पॉर्टंट आहेत. इफेक्ट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत की फोर्स काय इफेक्ट्स देऊ शकतो काय प्रोड्यूस करू शकत असतो. देन फोर्स सिस्टीम एक पेक्षा जास्त फोर्सेस असतील 2 असतील 3 असतील 4 असतील सो दॅट टाइम दे फॉर्म्स अ फोर्स सिस्टीम. Then types of the force system. So there are 8 different types of the force system. येतं लक्षात तुम्हाला. So these are the 8 different types. Coplanar, non-coplanar, concurrent, non-concurrent, like parallel, unlike parallel, then collinear and non-collinear. So these are the 8 types. After this, next video मध्ये what is the composition and how to found the resultant. Then resolution, how to split the one single force. या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. यांना व्यवस्थित नोट डाऊन करा. त्यांना रिवाइज करत राहा. एमसीक्यू जास्त बघत राहा. डाऊट असेल तर मला तुम्ही कधीही सजेस्ट करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचा पार्ट बघूया. थँक्यू. ऍक्ट होतो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक टू डिस्क्राइब द कंप्लीट फोर्स. लेट अस सी वन एक्झाम्पल टू अंडरस्टँड दिस. या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. बघा लक्ष द्या की सपोज देयर इज वन व्हर्टिकल वॉल. दिस इज द हॉरिझॉन्टल सरफेस. ठीक आहे. दिस इज युअर हॉरिझॉन्टल सरफेस. This is a vertical wall and there is what? There is one ladder. There is a ladder. एक सीडी ठेवली बरोबर ज्याच्यावर तुम्ही चढत वरती जाणार आहात. ठीक आहे. सो लक्षात असू द्या राजांनो सपोज इथून स्टार्ट केलं आणि एक व्यक्ती जो आहे एक माणूस जो आहे तो इथं उभा आहे या पॉइंटला. ठीक आहे. सो दिस इज युअर पॉइंट सी. दिस इज युअर पॉइंट ए and this is your point B. So weight of this man जो माणूस या सी पॉइंटला उभा आहे सपोज त्याचं वेट काय आहे रे. सपोज इट्स वेट इज व्हॉट 50 न्यूटन. 50 न्यूटन इज द वेट. देन दिस सी इज व्हॉट इट इज द 2 मीटर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट A. 2 मीटर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट A. देन हाऊ टू डिस्क्राइब दिस फोर्स. 50 न्यूटन फोर्सला मी आता कसं डिस्क्राइब करेन लक्ष द्या. व्हॉट इज द मॅग्निट्यूड. So the magnitude of that weight of that man or magnitude of the force is what? It is 50 Newton. So 50 Newton is what? It is the magnitude. 50 Newton. Magnitude तुम्हाला लागते. Then direction. So always कोणत्याही फोर्सची जर तुम्हाला डायरेक्शन्स कशी कळेल ती डायरेक्शन्स आपल्याला कळते फ्रॉम द लाईन ऑफ ऍक्शन.
त्या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन कशी, किंवा an angle made by this line of action with some fixed axis, मग तो x ऍक्सिस असेल नाहीतर तो y ऍक्सिस असेल. सपोज देयर इज अ फोर्स, हा एक फोर्स आहे, हा फोर्स आहे F, या फोर्सने x ऍक्सिस सोबत किती अँगल केलाय, दिस अँगल थीटा गिव्स द डायरेक्शन. थीटा काय देतो आपल्याला, डायरेक्शन. सो अँगल मेड बाय द लाइन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स विथ सम फिक्स्ड ऍक्सिस, दॅट अँगल गिव्स द डायरेक्शन. येते का लक्षात तुम्हाला मी काय म्हणतोय? या फोर्सचा जो लाइन ऑफ ऍक्शन आहे याने कुठल्या तरी फिक्स रेफरन्स सोबत जो अँगल केला असेल, दॅट अँगल गिव्स द डायरेक्शन ऑफ युअर फोर्स. ठीक आहे. सो सपोज दिस इज द y axis, vertical wall means what, it is the y axis. Then what is the angle made with this force with y axis, that is 0 degree. लक्ष द्या, y axis सोबत तरी किती पॅरलल ना तो 0 degree. So what is the direction of this? The direction is what, downward, perpendicular. येते का लक्षात? perpendicular direction or a downward direction. ठीक है. So the angle, so what is the angle with, so direction is what, theta equal to 90 degree, sorry 0 degree, theta equal to 0 degree with which axis, with y axis, with y axis. तुम्ही हाच अँगल x axis च्या रिस्पेक्टिव्ह पण दाखवू शकतात. So what is the direction with respect to x axis? So its line of action is what, it is the perpendicular to x axis. So theta equal to 90 degree with x axis. येते का लक्षात मी काय म्हणतोय? सो तुम्ही याचा लाइन ऑफ ऍक्शन ने y ऍक्सिस सोबत किती अँगल केलाय, इट गिव्स द डायरेक्शन. और व्हाट इज द अँगल मेड बाय द लाइन ऑफ ऍक्शन विथ x ऍक्सिस, आल्सो इट गिव्स द डायरेक्शंस. ठीक है. देन व्हाट इज द नेचर एंड व्हाट इज द सेंस. नेचर, सो दिस व्हाट हैपन, दिस इज द पॉइंट C. सो दिस फोर्स और दिस वेट इज व्हाट, कमिंग टुवर्ड्स द पॉइंट C. So for point C, this is a push type force or compressive in nature force. जर तो फोर्स पॉइंट कडे येत असेल, पॉइंट जवळ येत असेल, तर आपण त्याला काय म्हणतो, पुश टाइप फोर्स और कंप्रेसिव्ह इन नेचर फोर्स. पॉइंट पासून जर तो बाहेर जात असेल तर आपण त्याला म्हणतो पुल टाइप फोर्स और टेन्साइल फोर्स. येतं लक्षात मी काय गोष्टी बोलतोय. देन आफ्टर दिस व्हाट इज द पॉइंट ऑफ अप्लिकेशन. ऍक्च्युअल मध्ये तुमचा जो फोर्स आहे किंवा जो वेट आहे त्या व्यक्तीचं, ते कोणत्या पॉइंटला आहे. So this is the point C which gives the point of application. This point C, it is what? It is 2 meter distance away from point A. A point पासून तो 2 मीटर डिस्टन्स वर गेल्यानंतर तो फोर्स अप्लाय झालाय. So these are some what? These are some concepts or these are some basics. These are some characteristics to describe the force. फोर्सला डिस्क्राइब करण्यासाठी त्याची मॅग्निट्यूड लागते, त्याची डायरेक्शन्स लागते, त्याचं नेचर, सेन्स किंवा पॉइंट ऑफ अप्लिकेशन्स. मॅग्निट्यूड आपल्याला नंबर आणि युनिट सोबत जे असते ते बघा, दिस इज द नंबर अँड युनिट, सो इट कंबाइंड रिप्रेझेंट्स द मॅग्निट्यूड. डायरेक्शन, अँगल मेड बाय द लाइन ऑफ ऍक्शन विथ सम फिक्स्ड ऍक्सिस, इट मे बी x ऍक्सिस और y ऍक्सिस. सेन्स, पुल टाइप, पुश टाइप, टेन्साइल, कॉम्प्रेसिव्ह. पॉइंट ऑफ अप्लिकेशन, एक्झॅक्ट तो फोर्स कोणत्या पॉइंटला लागलाय, दॅट इज द पॉइंट ऑफ अप्लिकेशन. सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हाट, फोर्स. आफ्टर दिस कॅरेक्टरिस्टिक, लेट अस सी what are the effects of force. So these are some basic characteristics. After this let us see what is the effects. बघा एक फोर्स काय काय करू शकतो, what are the effects. So due to the force it produce motion, तो मोशन प्रोड्यूस करू शकतो. then it destroyed the motion, then change the direction, डायरेक्शन राजाने तो चेंज करू शकतो, मोशन प्रोड्यूस करू शकतो, मोशन डिस्ट्रॉय करू शकतो, डायरेक्शन चेंज करू शकतो. आफ्टर दिस रोटेशन सुद्धा करू शकतो. बघा तुम्ही जेव्हाही वॉटर बॉटल जी आहे, पाण्याची बॉटल जी आहे, ती जेव्हा तुम्ही त्याला ओपन करतात म्हणजे काय आहे, ड्यू टू द अप्लिकेशन ऑफ फोर्स तुम्ही त्याला ओपन करताय. सो देयर इज अ रोटेशन्स. एखाद्या बॉडीला तो रोटेट करू शकतो, कोण, फोर्स. देन त्या बॉडीत तो स्ट्रेसेस तयार करू शकतो, stresses. When if there is an unbalanced force acted on the system, on the rigid body, there is a motion. हे आपण अकॉर्डिंग टू न्यूटन फर्स्ट लॉ बघितलं की if there is one body, rigid body, and which is at a rest condition, रेस्ट कंडिशनला असेल आणि तुम्ही त्याला अनबॅलन्स किक देताय, अनबॅलन्स तुम्ही त्याला फोर्स अप्लाय करताय, त्यावेळेला तो मोशन्स मध्ये जातोय. किंवा मोशन्स मध्ये असलेल्या बॉडीला फोर्स लावून तुम्ही स्टॉप करू शकता. बट व्हेन यू आर अप्लाइंग द बॅलन्स फोर्स, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या एलिमेंटला, दिस इज युअर एलिमेंट, आणि तुम्ही काय करता, इकडनं 10 किलो न्यूटनचा पुश देताय, इकडनं 10 किलो न्यूटनचा पुश देताय. सो इट इज व्हाट, दिस इज द बॅलन्स वन.
So these forces are cancelled to each other. But due to this, what happens? There is a stresses inside the body. So due to the force, internal stresses also develop inside the body. येते लक्षात मी काय म्हणतोय? So what are the effects? रोटेशन प्रोड्यूस करू शकतो, सर्क्युलर मोशन्स तो परफॉर्म करू शकतो, देन स्ट्रेसेस इंड्यूस करू शकतो, डायरेक्शन चेंज करू शकतो. येते लक्षात? So these are some effects of the force. So this is the basics related to force. Then there is a force system. What is the force system? So let us see what is the force system. Suppose there is an object. This is an object. आणि याला बघा इकडनं एक फोर्स लागलाय. So force is F1. There is one force that is F2. This is the force that is F3. So this is an element which is subjected to three forces. ठीक आहे? So it forms one system. System means what? ज्या वेळेला एक सिंगल फोर्स असेल तर त्याला आपण फोर्स म्हणतोय. But when there is a two force acted on the body, three forces, four forces. So in short, greater than one, that is what? It forms a system. जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त फोर्सेस एखाद्या रिजिड बॉडीवर ऍक्ट होत असतात त्यावेळेला आपण त्याला काय कन्सिडर करतो? इट इज अ फोर्स सिस्टीम. इट इज नॉट अ फोर्स नाउ. फोर्स पासून बनलेली एक सिस्टीम तयार झाली ती, मग त्याला आपण नाव देतो की फोर्स सिस्टीम ती तयार झाली. येते का लक्षात? दोन फोर्सेस, तीन फोर्सेस, चार फोर्सेस. सो टू और ग्रेटर दॅन टू, इट फॉर्म्स अ सिस्टीम, फोर्स सिस्टीम. येते का लक्षात? एकच सिंगल फोर्स ऍक्ट असेल, सो दॅट इज द फोर्स. But when there are number of forces acting together, so it forms a system. Then what are the types of the system? किती प्रकारचे टाइप्स आहेत सिस्टीमचे? What are the standard types? आपण ते पण डिस्कस करूया. ठीक आहे? So there are total 8 types of systems. बघा त्या टाइप्स जे आहेत आपण ते डिस्कस करूया. So what are the types of the system? Co-planar system, co-planar force system, and second is what? Non-coplanar force system. Force प्रत्येक वेळेला मी फोर्स वर्ड नाही लिहित. सिस्टीम. सो co-planar system आणि non-coplanar system. इट्स व्हेरी सिंपल, खूप सोपं आहे, तुम्हाला पण लक्षात आलं असेल. याच्या नावातच दिलं राजांना. co-planar एका प्लेन मध्ये असणारे फोर्सेसची सिस्टीम. नॉन कोप्लेनर एका प्लेन मध्ये नसणाऱ्या फोर्सेसची सिस्टीम. येते का लक्षात? सगळे फोर्सेस जर एकाच प्लेन मध्ये असतील तर त्या सिस्टीमला म्हणणार कोप्लेनर. म्हणजे सपोज जर मी तुम्हाला समजायचं म्हटलं तर बघा, हा एक प्लेन आहे. सपोज इट इज अन अ प्लेन, त्याला मी पी ने डिनोट करतो. सो देयर आर फोर्सेस. हा एक फोर्स आहे, हा दुसरा फोर्स आहे, हा तिसरा फोर्स आहे. सो देयर आर थ्री फोर्सेस, बट ऑल द फोर्सेस आर लाइंग इन विच प्लेन? पी प्लेन. तिघा फोर्स हे एकाच प्लेन मध्ये आहे राजांनो. सो त्यावेळेला मी त्याला काय म्हणेल की these forces forms one system and that system is what? Co-planar system. सगळे फोर्सेस जर एकाच प्लेन मध्ये असतील सो इट फॉर्म्स अ सिस्टीम दॅट इज द कोप्लेनर. बट ज्या वेळेला तुम्ही 3D चा विचार करता, बरोबर, रियल प्रॉब्लेमचा विचार करता, 3 डायमेन्शन्स प्रॉब्लेमचा विचार करतात, सो बघा, सो व्हॉट हॅपन? सपोज देयर इज वन क्यूब, सी दिस इज वन क्यूब आणि एक फोर्स आहे. हा जो प्लेन आहे बघा, हा जो प्लेन जो तुम्हाला फ्रंटला दिसतोय, सपोज एक फोर्स आहे इथं, दुसरा फोर्स आहे टॉपच्या प्लेन मध्ये आणि तिसरा फोर्स जो आहे हा साइड प्लेन जो दिसतोय, साइड प्लेन याच्यामध्ये, बरोबर. सो फ्रंट वाला मी त्याला F ने डिनोट करतो, साइडचा जो फोर्स आहे मी त्याला S ने डिनोट करतोय आणि जो टॉपचा आहे मी त्याला T ने डिनोट करतो. सो व्हाट हॅपन्स? देयर आर थ्री फोर्सेस ऍक्टिंग ऑन द क्यूब. सो इफ देयर आर फोर्सेस, थ्री फोर्सेस means what? It forms one system. But all the forces are lying in different planes. F समोरच्या फ्रंट याच्यात आहे, हा साइडला आहे, तो टॉपला आहे. So it forms one system and that system is what? Non-coplanar. That is what? Non-coplanar. मग काही विद्यार्थी म्हणतात की सर सपोज हा S इथं नाहीये, हा S F सोबतच आहे. मग आता काय म्हणणार? या केसमध्ये F आणि S हे दोघं कोप्लेनर सिस्टीम फॉर्म करताय. पण तिघांचा जेव्हा तुम्ही विचार करणार, सो दॅट टाइम इट फॉर्म्स अ नॉन कोप्लेनर, कारण त्यांच्यापैकी एक वेगळ्या प्लेन मध्ये ना. सो नॉन कोप्लेनर. सो दिस इज द बेसिक टाइप्स ऑफ द फोर्स सिस्टम, कोप्लेनर, नॉन कोप्लेनर. आफ्टर दिस concurrent force system
force system, and second fourth, this is what 3 4 non-concurrent force system. ठीक आहे. कॉन्करंट फोर्स सिस्टीम आणि नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम हे डिपेंड करतं त्या तो फोर्स ओरिजिनेट कुठून झाला. ठीक आहे. जसं हे लाईन ऑफ ऍक्शन एका प्लेन मध्ये लाय करत होते, याच्या लाईन ऑफ ऍक्शन वेगवेगळ्या प्लेन मध्ये लाय करत होते. when the line of action meet each other at one single point. आता बघा मी एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काढतोय, बरोबर. आता यामध्ये सपोज देयर इज वन फोर्स इन फर्स्ट क्वाड्रंट, that is the F1. ठीक है. Then there is second force, it is like this in fourth quadrant, that is F2. Then again there is the third force, that is the F3, and this is your fourth force. So there are four forces which are acting at a point what? Origin. हे सगळे फोर्स कुठे ऍक्ट करतात रे? ओरिजिनला. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला तर तुमच्या लक्षात येईल की F1 जो आहे तो ओरिजिन मधून पास होतोय, F2 पण ओरिजिन मधून पास होतोय, F3 and F4 also passing through the origin. So their line of actions are passing through one single point. लक्षात येते का तुम्हाला काय म्हणतोय मी? त्या सगळ्यांची लाईन ऑफ ऍक्शन एका सिंगल पॉइंट मधून पास होत आहे, म्हणून त्याला काय वर्ड आहे? दॅट इज द कॉन्करंट फोर्स सिस्टीम. When the forces or its line of action passing through one single point, so that time the system is known as the concurrent force system. येते का लक्षात? बघा तुम्ही आता घरी बसला तर तुम्ही रामायण वगैरे बघत असणार, तर त्यामध्ये बघा राम किंवा लक्ष्मण जेव्हा तो बाण मारतो, इनिशियली तो एकच असतो आणि नंतर गेल्यानंतर तो बघा वेगवेगळ्या बाणांमध्ये तो स्प्लिट होतो. सो हे वेगळे बाण जे आहेत सगळे स्प्लिट झाले, पण त्या सगळ्यांचा लाईन ऑफ ऍक्शन एकच आहे. सो दिस इज व्हॉट? दीज आर द कॉन्करंट वन. लक्षात येते मी काय म्हणतोय? प्रत्येकाचा वेगवेगळा जरी बाण असला पण त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एकच आहे, सिंगल. when the point of contact is point of contact म्हणा और तो point of application म्हणा, हा एकच आहे, त्या एकाच पॉइंट मधनं पास होत आहे. सो इट फॉर्म्स द कॉन्करंट फोर्स सिस्टीम. बट आता बघा हा प्रॉब्लेम बघा. सो देयर आर थ्री फोर्सेस, देयर आर व्हाट? थ्री फोर्सेस. हे तीन फोर्सेस आहेत. ठीक आहे. सो दिस फोर्स इज व्हाट? इट इज अ हॉरिझॉन्टल फोर्स. सपोज इट इज F1, दिस इज इन्क्लाइन वन, दिस इज F2, this is F2, and this is what? It is F3. आता तिघा फोर्सचा जर राजांनो तुम्ही विचार केला, so there are three forces. So it three forces which is actually the side of the triangle. आता तिघांचा जर तुम्ही एकत्रित विचार केला तर तुमच्या लक्षात काय येईल? F1 and F2 both are meeting at this point. Let's say this point is what? A. F1 आणि F2 हे A पॉइंटला मीट करताय. So F1 and F2 both are concurrent at point B. Suppose this point is B. This F2 and F3 both are meeting at point B. So what happened? F2 and F3 also a concurrent at point C. What happened at point C? This F1 and F3 both are meeting. तर C पॉइंटला मी असं म्हणू शकतो की F1 आणि F3 हे कॉन्करंट आहे. पण ज्या वेळेला राजांनो मी तिघांचा विचार एकत्र करतोय, तिघांचा विचार जेव्हा मी एकत्र करेल F1, F2 and F3, लक्ष द्यावर का मला असा पॉइंट सांगा की तिघच्या तिघ जाऊन मिळतात. देयर इज नो पॉइंट, बरोबर ना? असा एकही पॉइंट नाही की तिघांची लाईन ऑफ ऍक्शन जी आहे तिथे जाऊन मीट करते. दोन फोर्स एका ठिकाणी भेटू शकतात, दोन फोर्स कॉन्करंट आहेत, पण तिघ कॉन्करंट आहेत का? नाही. सो इट फॉर्म्स अ नॉन कॉन्करंट सिस्टीम where the line of actions of the forces not passing through one single point, so it forms a non concurrent force system. येतं लक्षात? एका सिंगल पॉइंट मधनं पास होत नसतील सगळे फोर्सेस, सो दे फॉर्म्स अ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. येतं लक्षात? आफ्टर दिस मग बघा यांच्या कॉम्बिनेशन्स वर पण क्वेश्चन्स विचारले जातात की इफ ऑल द फोर्सेस आर लाइंग इन वन सिंगल प्लेन and passing through single point, so it forms, बघा, all lines in a single plane, so coplanar, passing through single point, so concurrent. So त्या सिस्टीमला मी असं म्हणू शकतो coplanar and concurrent force system. आणखी कसा क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो? forces are lying in one single plane and not passing through a point. मला लक्ष द्या, सिंगल प्लेन मध्ये लाय करताय म्हणजे कोप्लेनर, आणि एका पॉइंट मधनं जात नाहीये म्हणून नॉन कोप्लेनर, नॉन कॉन्करंट. येते का लक्षात? सो असे नंबर ऑफ एमसीक्यू यांच्या कॉम्बिनेशन्सने तुमचे बनवू शकतात, पण हे लक्षात असू द्या. कोप्लेनर वन प्लेन, नॉन कोप्लेनर डिफरंट प्लेन, कॉन्करंट वन सिंगल पॉइंट, नॉन कॉन्करंट
not a single point. ठीक है. Then after this, parallel force system, that is the like parallel. And unlike parallel, like parallel and unlike parallel. So what is the parallel force system? Parallel force system, these are the types of the parallel. Parallel म्हणजे काय? It's very simple. Their line of actions parallel to each other. म्हणजे बघा